नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक द्यादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे रविवार, तर आज आहे अमावस्या, कार्तिकी अमावस्या. तर मग आजच्या दिवशी जर आपल्या घरात सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा एखादा व्यक्ती सतत आजारी असेल किंवा मग तुम्हाला पितृदोष वगैरे सांगितला असेल, तर आपल्याला इतर वेळी आपल्या पितरांची सेवा करणं शक्य होत नाही. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी मग आपल्याला सेवा करायच्या आहेत आपल्या पितरांच्या. यामुळे काय होतं, पितृदोष जर असेल तर आपला पितर तृप्त होतं आणि मग आपला पितृदोष दूर होतं. कोणत्याही महिन्यातील अमावस्या तिथीला स्नान आणि दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळं मग आपल्या पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध वगैरे केले जातात. तर मग प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याची अमावस्या देखील विशेष मानली जाते. मग कार्तिक महिन्यातील अमावस्येलाही विशेष महत्त्व आहे. तर मग आजच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांना मृत्यूलोकातून पृथ्वी सरोवरात येतात. त्यामुळे मग आपल्या पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध केले तर यामुळे काय होतं की आपला पितृदोष दूर होतो आणि आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद लाभतो. तर मग आजच्या दिवशी मग असं कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर म्हणजेच की काय होतं, घरात आपल्या सतत काय ना काय अडचणी येत असतात. पाहिजे तशी आपल्या घरात प्रगती होत नाही किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर मग त्यावेळेस पितृदोष असू शकतो. किंवा महिलांना एखादं थोडंसं जरी कोणतं काम केलं तरी थकवा जाणवणे किंवा मग आळस वगैरे येणे किंवा मग अजून काही अडचणी असतील घरातील, त्यावेळेस म्हणजेच की सतत वादविवाद होत असतील तर त्यावेळेस पण आपल्या पितरांचा आपल्यावरती आशीर्वाद नसेल किंवा पितृ आपल्यावरती नाराज असेल, त्यावेळेस मग ह्या गोष्टी आपल्या घरात घडत असतात. किंवा लहान मुलं सतत चिडचिड करत असतात किंवा एखादा मुलगा सतत आजारी पडत असेल पण त्यावेळेस पण पितृदोष असू शकतो. तर मग पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी मग आपण अन्नदान जर केले एखाद्या मंदिरात म्हणा, तर त्या अन्नदानाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. तर मग आजच्या दिवशी स्नान व तर्पण झाल्यावर कच्चे तांदूळ म्हणा किंवा डाळ, गहू इत्यादी वस्तूंचे मग जर आपल्याला दान करता येत असेल तर मग दान करू शकतो. त्यामुळे काय होतं की घरीच आपल्याला सात्विक अन्न तयार करून त्यातील काही भाग काढून टाकायचा व तो भाग कावळा आणि कुत्र्याला खायला द्यायचा आहे. याला पंचबलीकर्म असेही म्हटले जाते. हे शक्य होत असेल तर मग तुम्ही ह्या गोष्टी घरीच पण करू शकता. म्हणजेच की अन्नदान तुम्हाला जर करणं शक्य नाही झालं तर घरीच अन्न शिजवून मग यातलं थोडंसं कावळ्याला आणि गाईला आणि कुत्र्याला खायला घातल्यामुळे काय होतं की आपल्याला पितृदोष दूर होण्यास मदत होते. तर त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला जो दिवा लावायचा आहे तो दिवा कुठे लावायचा आहे, तर घरातील मग दक्षिण दिशेला तुम्ही दिवा लावायचा आहे. म्हणजेच की दक्षिण दिशेला आपल्या पितरांचा वास असतो असे म्हटले जाते. त्यामुळं मग दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. आता घरातच तुम्ही दिवा लावू शकता. आता तुमच्याकडे तुमच्या पितरांचा फोटो असेल तर फोटो दक्षिण दिशेला ठेवून मग दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. तर मग कधी दिवा लावायचा आहे, तर हा संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर आपल्याला दिवा लावायचा आहे. तर त्यासाठी मग तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. पंती स्वच्छ घ्यायची आहे, अशी काळवंडलेली वगैरे घेऊ नका. आणि मग त्यामध्ये मोहरीचे तेल टाकायचे आहे आणि मग वात लावून दिवा आपला दक्षिणमुखी ठेवायचा आहे. म्हणजेच की ज्या ठिकाणी पितरांचा फोटो असेल तर ठेवायचा, नसेल तर नका ठेवू. आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे, तो दिवा तसा प्रज्वलित करायचा आहे. त्यावेळी दिव्याची पूजा वगैरे करायची आहे आणि दिव्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे. आता काळे तीळ टाकल्यामुळे काय होतं की काळ्या तिळाने पितरांचा पितृदोष असेल तर पितृदोष दूर होण्यास मदत होते. आणि पितरांना प्रिय असणारी वस्तू म्हणजे काळे तीळ आहे. त्यामुळं मग दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. आणि मग त्यानंतर आपल्या पूर्वजांचं जर नाव माहिती असेल तर पूर्वजांचं नाव घेऊन स्मरण करायचं आहे की आमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर क्षमा करावी, आम्ही तुमची इथून पुढं सेवा करू. अशा पद्धतीने मग पितरांचं स्मरण करायचं आहे आपल्याला. जर पितरांचं नाव माहिती नसेल तुम्हाला तर मग तुम्ही ओम पितृदेवताय नमः असा पण मंत्र म्हणू शकता. म्हणजेच काय होतं की यामुळं की आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि मग आपल्या घरात म्हणजेच की कुटुंबामध्ये सगळ्यांना
सुख समृद्धी आणि प्रगती राहते. अशा कोणत्याही एखादा व्यवसाय करत आहात तर त्यात अडचणी येत असतील तर मग अडचणी येत नाहीत. ह्या ज्या गोष्टी केल्यामुळे किंवा हा दिवा लावल्यामुळं, आपल्या पूर्वजांचं स्मरण केल्यामुळे मग पितृदोष असेल तर मग पितृदोष दूर होण्यास मदत होते. तर मग हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे. आता दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल, तर जोपर्यंत दिवा लावणार आहात, जेवढा वेळ दिवा लावणार आहात तेवढंच, मग आता छोटी असो किंवा मोठी असो पंती, तेवढी पंती भरून मग तेल टाकायचं आहे. तर हा दिवा तुम्ही मग इतर कुठे न लावता देवाच्या जवळ जरी जागा असेल तर तिथे पण तुम्ही दक्षिण दिशेलाच तुम्ही लावू शकता. आता त्या ठिकाणी जर तुमच्या पितरांचा फोटो नसेल तर मग तुम्ही फोटो नसताना पण दिवा लावू शकता. त्यासाठी फोटो असला आवश्यकच नाही असं काही नाही. तर हा उपाय मग कोण कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील महिला करू शकतात. जर महिलांना मासिक धर्म असेल तर मग हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस मग तुम्ही पुढील जी अमावस्या येईल त्यावेळेस मग हा उपाय करू शकता. मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला, तर एखाद्या व्यक्तीला म्हणजेच की एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष तयार होत असेल तर मग आजच्या अमावस्येच्या दिवशी मग काय करायचं आहे, आपल्याला गायीची सेवा करायची आहे आणि तुळशीची पूजा करायची आहे. आता गायीची पूजा केल्यामुळे काय होतं की पुण्य प्राप्त होतं आणि 33 कोटी देवांचा पण आपल्याला आशीर्वाद मिळतो. तर याशिवाय मग तुळशीच्या कृपेने अनेक समस्या आपल्या दूर होतात, अडचणी दूर होतात. कुटुंबामध्ये म्हणजेच की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. तर अमावस्येच्या दिवशी आपण एखाद्याला जर गायी दान केली तर मग काय होतं की अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला तेल म्हणा किंवा काळे उडीद, काळे तीळ किंवा लोखंड, काळे वस्त्र आणि निळी फुले जरी आपण अर्पण केली तर मग काय होतं की आपल्या जर पितृदोष सांगितला असेल एखाद्याला तर पितृदोष दूर होण्यास मदत होते. मग त्याचप्रमाणे मग तुळशी मातेला पण आपल्याला आजच्या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग तुपाचा दिवा लावल्यानंतर तुळशी मातेची पण पूजा करायची आहे. तर काय होतं की ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी केल्यामुळे काय होतं की पूर्वजांचा जो आपल्याला पितृदोष लागतो त्यापासून मग आपल्याला मुक्तता मिळते आणि मग आपल्याला पितृदोष लागणार नाही. तर मग प्रत्येक अमावस्येला मग आपण जर पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावला तर पितर आणि देवताही आपल्यावरती प्रसन्न होतात. म्हणजेच की पितरांचाही आपल्याला त्रास होत नाही आणि मग देवांचाही आपल्याला आशीर्वाद कायम लाभतो आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते. त्यामुळे मग ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा तुम्ही तुमच्या घरात जर पितृदोष असेल एखाद्या व्यक्तीला म्हणा किंवा सतत ज्या पण काही अडचणी असतील, त्या अडचणी येत असतील पैशाचा म्हणा किंवा अजून कोणत्या, नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा मुलं चिडचिड करतात, ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यासाठी मग हा उपाय तुम्ही करू शकता. तर मग आजचा व्हिडिओ हा इथे संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.